फोन केला ना मी, आलाच नाही अजून ते घरी. आतापर्यंत अजून आला नाही. नाही ना, आलंच नाही ना ते, आलंच नाही म्हणलं अजून. हो, वाटच पाहून राहिली मी त्याची. हे गॅस आता मी किचन मध्ये काढून ठेवला. आता काय करू सांगा मग. अरे काय पोट्ट कुठे गोष्टी सांगू राहिले, ते मारतेला बोलायला जातं म्हणे ना, अजून आलं नाही. अरे बापा माझ्या तिकडे चमचम करू राहिला ना, चमचम चमचम. काय करू कसं करू. अरे म्हणलं लवकर त्याला बोला बरं, जाय बरं पाय बरं तिथं अंगणात पाय आला का पाय. हो ना, पोलीस आले तर अंदर घेऊ नको म्हणून जायले, लवकर पाहिजे भाड्या कुठे पाय लवकर. हो ना, नीला चमचम करू राहिले बापा. धुक 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 धुक. काय होईन कसं होईन, काय होईन कसं होईन. पाय लवकर पाय, आपल्या वसरीत जाऊन पाय आला का पाय, पाय पाय लवकर पाय. आला आला भलो आला म्हणलं, दरवाजा उघडला त्यानं. बा काळजी करू नका, आता मी पटकन लवकर पदा पकडतो. तुम्ही म्हणता तसंच करू ना मग. आला का. अरे बापा जीवात जीवस आला आता. बा मी काय म्हणतो, हो तुला सांगत तसं तसं हो पूर्ण आता ते बॉम्बे जे आहे की नाही पुरा गॅस सिलेंडर, हो त्या याच्यात टाकून दे. इरीमध्ये आपलं दरवाजा नाही, मागचा मागचा दरवाजा उघड आणि तिथं टाकून दे. हो काही विषय नाही, कोणी येत बी नाही तिकडून आणि काही विषय बी नाही. हो पटकन टाकून दे मला द्यायला. ते तरंगला नाही पाहिजे ना, तरंगण ना ते तरंगण ना. अरे बापा रे, आता हो राजा ती बरोबर आहे तुझं, घनतेचा नियम आहेच ना त्याच्या. जर का पाण्याचं वजनापेक्षा या वस्तूचं वजन जर कमी असेल तर ते वर तरंगते. अरे बापा रे, बा तू काय कर आता, एक काम कर. हो ते आता अजून एक ओपन करा त्याले. हो आणि त्याच्यात मी गोटे टाका, गोटे गोटे. हो चांगले 10-12 किलोचे गोटेच टाकून द्यायला पाहिजे. आपली तर वजनाचे गोटे आहेत ना, कापूस वजन मोजाचे. हो ते टाकून दे त्याच्यात. हैगी करू नको आणि पटकन ते असं बंद मार आणि पटकन त्या इरीत टाकून दे. आहेत ना, इथं इथंच आहेत. हो, एक 5 किलोचा आहे, 10 किलोचा आहे, 2 किलो, 1 किलो. देतो टाकून त्याच्यात ते, बंद मारून टाकून द्यायला लावतो. कर लवकर ते आता. हो पटकन म्हणलं, टाइम गमावू नका आता. हो कारण की एक एक सेकंद महत्वाचा आहे याच्यावर. ठीक आहे ठेवा मग. मी म्हणलं लवकर येऊन जा, तुमच्याशिवाय हे साधत नाही ना. तुम्ही कुठं बसले तर लवकर या फक्त. काय काम करू राहिले तिकडे, तर काय झालं तुमच्या गाड्याचं तर. काय सांगा आता तुले, एकच्या मागं लागला म्हणून अर्धी जाते. काय सांगा आता अटॅकाची पहिले मावं. काही नाही ते सांगतो मी नंतर आल्यावर. तुला नाही माहिती काय आहे तर. अजून मस्त किरकिर लावत. ठेवा आता, ठेव फोन, ठेव पटपट ते कामं करून टाका. ओके. बरोबर ठेवा आता, तुम्ही फोन ठेवा, कर तुम्ही काय करायचं. हो, ठेवा आता. हो, जरा काळजी नाही आता ना रे बाबा, इतकं उशीर असते का. ते लवकर पटकन करा ना काय तर. त्या बाबाचा फोन आला होता, तुला सांगितलं म्हणे अजून नाही आला का. मग त्याची छाती चमचम करू राहील ना, सोनं दिसते त्याला दम दम. त्याला म्हणून अशा नांदी लागू नका तुम्ही. देऊन टाका हे बँकेवाल्याला कोणाचं असेल त्याला. पण ऐकतच नाही. हो चला म्हणलं पटकन. करा काय करायचं ते बाबा. करा तुमच्या मनानं पटकन या. पण आता उशीर होतंय काय आता येपर्यंत तिथपासून. 2 मिनिटं लागत नाही का. मग मार्शीला आवाज देणं, इकडे येणं. हो चला तर लवकर किचन मध्ये. हो पाहू काय करायचं. चालेल बा मारे, चाल लवकर. आता कोणता प्लॅन आहे तर ते कनीर बुड्याचा फोनच तर नाही सुरू राहिला. द्या बरं आवाज येईल. काय करायचं काय नाही, आता गाडी येईल ना त्याची. द्या त्याला आवाज. तडशेल काय झाला आता. हो ना मग अजून फोनवर अजून सरलंच नाही काही. आबाजी कंदिला बाजी, डॉन या ना इकडे या ना. काही नाही ते घरचा फोन होता. हो आलो आलो. 1 मिनिट. काय बसले तुम्ही फोनावर राजा, इकडे आपल्याला पाणी लागत का आता पुढचं. गाडी तिकडून ही कसा अटॅक करायचं, काय करायचं, कोणती रणनीती वापरायची. ते नाही पाहा लागत काय, एकदम आपल्याला हिसकू देणार आहे का ते पोते ना. पण ते आता तुला फोन नाही आला का कशाचा. हो त्याच्यात मग कसं घरी सूचना देऊन दिली. हो ते कापसाचा पैसा आहे ना घरी, म्हणून कसं काळजी वाटते ना रे. त्याला वाटतं हेच होय का बा, ते मामेवण्याचा पैसा होय. आता तुम्हाला वाटतं बाय होय का बा. हो ना, म्हणून जरा तुमची तर काही नाही, तुम्हाला काय आहे बा. पण मला तर माझ्याकडे लुक करू राहिला ना, मेवण्याचे भरून द्यायला लागत ना मला. मेवणार काय काय. हो ना, आज लोक नाही दिसला मला. हो ना तुम्ही म्हणता ते मेवण्याचा आहे पैसा आहे बरोबर आहे, पण आपल्याला हिशोब आहे ना. मग पुढचा आयकरवाला इन्कम टॅक्सवाला आला तर म्हणा हिंका हे कापूस घेतला ना बा, मेवण्याने पैसे दिले ना मला. मग आपण काय 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 चोरीचं आहे का हे ना. पण आपल्याच्यानं मग कसं पैसा आणला कुठून, मग मेवण्यानं कुठून आणला, अजून खोल फिटिंग व्हायची. हो ती आहे नोकरीवरती, आपल्याला कसं आहे धंदा करायला पैसा देत जाय, पण धंद्यातही काही यश नाही उरायला आपल्याला. हो पण आता त्याचे पैसे नेऊन द्यायला लागेल बा. हो ना, घरी ठेवायला नाही बोलते. बरं काय म्हणते आता, कसं काय करावं म्हणलं नाही. हो मग शिरम काय ठरवलं मग आता. म्हणजे आता आपल्याला काळ्या, तुमची काळी तिथं ठेवलेली आहे म्हणला. हो काळ्या घेऊन उभं राहायचं म्हणते. हो शिवलाल का रे. हो कसं आहे सांग येईल. तर पाय का आता कसं करायचं, त्याची आता बैलबंडी घेऊन येते ते. त्याचे जे पोते असन पैशाचे ते त्याने खाली दाबले असं 100%. हो तर वरी असं गौऱ्याचे, म्हणजे कसं गावात जर गाडी गेली तर त्याला कोणतरी त्याला काय भाऊ काय. म्हणून ते गौऱ्या दाखवायचं, शॅम्पल मारणारच आहे. तर आपल्याला इथं उभं राहायचं आडवं बिलकुल. अशा काळ्या घेऊन ठस उभे राहायचं. त्याला वाटतं बा अरे बाबा यायला पता लागला वाटतं गड्या, आणि आपल्यावर आता काळ्या टाकते का काय माहिती. नाही ना बा, काळ्या टाकता का मग. डोके फोडता का त्याची राजा, नसतं मारा आणि कोणाचं काही झालं तर. ते देव म्हणे का सोपा नाही बरं. लाठी काठी खेळून काय चौघाला मारा जोगताय ते. अरे काहीच नाही होत ना, आपण चौगाव ते दोघं आहे ना. मग दोघं जण एकेकाच पाठ नाही पाहत का आपण. मग मी आता बबनराव आम्ही देव म्हणले सांभाळतो. तुम्ही त्याला सांभाळता धोत्र्याला दुसऱ्या. झालं बाकी काय. तसं नाही रे, आम्ही तर तेव्हा म्हणले दोघं जण कशी आटपतो. हड्डी पक्की आहे ना माई बी मुक्षीर आमची बी. फक्त एक काम होतं की मारामाऱ्या झाल्या नाही पाहिजे. धाकानच काम झालं पाहिजे आपलं. ते तर मला वाटते ना, कुठं डोके फोडून घेता आपण बी. त्या आपण 2 मारले ती 1 मारणार नाही का. मग उचलले गोटे तर मग आता आपण एक काम करायचं, त्याच्या पुढे काळ्या घेऊन उभं राहायचं. म्हणा बिबट्या आला म्हणा बिबट्या. ते म्हणा का हो काळ्या घेऊन काय उभे आहे. अरे बिबट्या आला म्हणा राजा, अडवलं होतं म्हणा आम्हाला. पुढे सडकीवर उभा आहे. उतरा म्हणा लवकर तुम्ही, तुमच्या बैलावर हल्ला करते म्हणा, नाही तर बैल गाडी घेऊन जासान तो. ते जर खाली उतरले की मग त्याला म्हणा चला चला दाखवतो, इकडे गेला करता करता. तुम्ही दोघं त्याला दाखवत नाही, आम्ही इकडे कट्टे काढतो आणि बिलकुल कमांडरवर गाडी टाकले की आम्ही पोहून जातो. जाय तिकडे तुम्ही तयारीतच राहायचा. गाडी आली की बसले कुटुंब की निघाले सोय.
म्हणजे त्याला बिबट्याचा भेव दाखवायचं आणि गाडीहून खाली ते उतरले की बिलकुल आम्ही दोघं त्याला तिकडे भंडवत न्यायचं पुढे आणि तुम्ही पोते उपसतान आणि गाडी घेऊन आपलं रामनाम सत्य आहे नाही का चालले मग घराकडे. ते जाऊ दे आता आपण उभे राहू तिथं. पण म्हणलं आता तो घरची तपासणी झाली म्हणते का काय लागला का पता. आपले जासूस आहे तिथं ते काशाला लाव ना फोन आता काय आहे म्हणा पोझिशन. बरं लावून त्याले काशा म्हणे मी जातो म्हणे मा घराकडे कारण की आता मा घरची तपासणी सुरू आहे म्हणजे मा घरी त्याला काही सापडणंच नाही. नंतर जाईल तुमच्या घरी. आता तुमच्या इथं किती पैसे आहे म्हणता कापसाचे मग. तसे काही लय नाही म्हणा 10-12 लाख आहेत 10-12 लाख. आता पेटीतनी सुटकेतीच ठेवले होते आम्ही माझ्या संदुकात. असं करा तुम्ही तुमच्या घरच्या बाईला फोन करा तुमच्या इथचं संदूक माहिती नेऊन ठेवा म्हणा म्हणजे मायची तपासणी झाली म्हणजे कसं असते आता इकडे आले की इकडे भाण्याला मागच्या दरवाजातून माघारी ते संदूक घेऊन पाठवून द्या. बाबा पहिले कोण नाही लक्षात आलं तिकडे पोट्ट्याने इरीत टाकलं असं ते बंबे आता. अरे हो राहिले का तसंही जमलं असतं नाही का समजा मायची तपासणी व्हायच्या आधी इकडून आले तर दुसऱ्या रस्त्याने तिकडून भानू त्या घरी नेऊन ठेवलं असं जमलं असतं का नाही का काय तर आता मा घराची झाल्यावर आता मग तुमच्या घराची आहे का 2 नंबरले. तर मग तुमच्या घरच्या भाण्याला म्हणा ते संदूक घेऊन मागच्या दरवाजातून नसन गेला तर आत्ताही जाय ना म्हणा ते कसं नाही का बरं पाहतो मी म्हणून मध्ये वाटते सिलेंडर घेऊन शिवलालच्या घरी जाऊ द्या लागत कारण की इरीतही धोकाच आहे का नाही का हो ना फालतू अजून ते त्यातनी काही बंडल आहे नोटाचे ते ओले व्हायचे काही सांगता येत नाही लिकीज फिकीज असला जरासा तर मला वाटते सोनं येईल का खराब व्हायचं काय पडायचं असं करावं लागं शिवलालच्या घरी जाऊ द्या लागून ती. बरं तसं करतो मी पाहतो फोन लावून डबल तोपर्यंत गाडी येतेच मग ठीक आहे मग. आपल्यावर शक आलाच नाही कोणाला नाही का कोणी असं आपल्या घराभोवती म्हणा तुम्ही म्हणे की बाबा पोलीस लोक आपल्या मागं कोणी ना कोणी पाठवून पण कोणी काही आलं नाही म्या म्हणजे आता 2 दिवस आपण बाहेरच नाही निघालो. आताच तुम्ही चायचुई पाहिला कोणी आहे का बा आता पांडे साहेब तुम्ही म्हणे काही सांगता येत नाही जासूस गिसूस लावून बा पण काय हे बा काहीच अडचण आलेली नाही त्याचा आपल्यावर अजिबात शक नाही. आता आपण तर झालो नील फक्त आता माल आपला त्या तुरीच्या गंजीतला काढला का नाही त्या देवमन काय आहे काय नाही तेवढं आता आपल्याला पाहा लागत नाही तर मग कसं जगाचा दिन दडपून एकटाच. त्याच्यासाठी बोलावलं ना मी तुम्हाला की चला म्हटलं धाब्यावर या आणि त्याच्याशी बोलून घेऊ आपण काय आहे बा काय नाही त्या गंजीतलं तिकडे घेऊनही जाईन तिकडे वापरून नाही सुरू करू आणि आपल्या म्हणून चालू आहे आणतो आज दिवसभरात त्यांना काही ना काही आता कोशिश केलीच असेल ना ते रामपूरवाले गेले असेल ना आता रातच्यानं तर आता काय करते काय नाही तेवढं विचारपूस करून घेऊ. त्या रामपूरवाल्याने ठिकाणा केला नाही तर दुपारीच माल नेणार होते ते फोनवर सांगे पण आता एक वेळ डबल लावून पहा गेले असेल तर मग याने बैलबंडीत भरला माल गेला नाही गेला म्हणजे कसं आपल्याला लवकरात लवकर वाटण्या करावं लागेल ना कुठं ना कुठं. बरं पाहतो लावून आता काय होते तर नाही वामनले लावतो मी म्हणजे कसं देवमनले लावणं म्हणजे आपल्याला गोते द्यायचे लक्ष नाही तर 1 मिनिट पाहू दे लावू दे मला लवकर देवमन बस लवकर पटकन गेलेत ना ते चल लवकर चाल. हो दादा पण ते आता मॅन बा आपलं पोतं याच्यातलं एखादं बंडल नाही इकडे तिकडे पडलेलं असा पहिले पाहून घेतलं नाही तर बस तेवढ्याच्यानं सुराग लागते मग आता निघा आता लवकर नाही का रामपूरवाले तर गेले वाटते आता काही विशेष नाही राहिला चला आता काळा गाडी. कोणाचा फोन होता कोणाचा म्हणलं लवकर उचलून सटकन निघणार आपल्याला जास्त टाइमपास करू नका आता. त्या बँकेच्या साहेबाचा फोन आहे ना तो आम्हाला दिला नाही का त्या दोघांचे नंबर त्या सिक्युरिटी गार्ड द्यायचा मग ते नंबर होय ना साहेबाचा हे उचला ना काय म्हणते पाहता येईल त्याला म्हणा जमलं म्हणा आता बोला ते संग. हॅलो नमस्कार साहेब नमस्कार वामन बोलतो म्हणलं देवमनचा भाऊ बोला. हो ना माहीत आहे मला पण मी काय म्हणतो तुम्ही काय म्हणे ते रामपूरवाले दिवसभर गेले नाही त्याला तुरीच्या घुगऱ्या खाऊ घालतो ते गेले का आहे अजून का काय आहे कसं काय मिळ म्हणलं का त्या तुरीच्या गंजीतच पैसे सोडू देतात ते. अरे साहेब टेन्शन नका घेऊ ना देवमन आहे ना देवमन तटार काय म्हणते चून खावा ना आम्ही बी तर बा माल आपल्या गाडीत आहे मी गाडीत बसून 2 पोते बिलकुल गवऱ्याच्या मिसानं आता गावात घेऊन चाललो तर म्हणलं आता काय करायचं तुम्ही वाटण्याचं काय नियोजन आहे ते आता तुम्ही ठरवा कुठं यायचं काय यायचं कारण की लवकर करून मोकळं करा माफाले 10 लाख देणार मला 30 आणि बाकी तुमचे 60 लवकरात लवकर घेऊन जा मा घरी करता का कुठं करता. हो पहिले घरी तर पोहता तुम्ही घरी गेल्यावर विचार करून सांग तुम्ही काय करायचं आता आम्हाला स्वतः लागेल का नाही आम्ही तुमच्या गावात यायचं नाही तर फालतू आणखी वांदे हे कसे काय आले लोक आपल्याला लक्ष ठेवून आहेत ना म्हणून तर कसं आहे सतर्कतेनं काम करणं आपल्याला तेच म्हणलं आता तुम्ही एक काम करा आता गाडी बैला तुम्ही माल घेऊन चालले रस्त्यानं काही अडचण नाही येणार ना आता. त्या काय अडचण येणार आहे रामपूरवाले गेले आणि याच्यात 7-8 पोते गवऱ्याच्या वर आहे खाली आहे 2 पोते आपले पैशाचे नोटा आणि आता कोणा विचारलं बी तर यायला गवऱ्याचे पोते दाखवता येते ना बैरमले जासाठी असं तसं करून आम्ही निघतो गावात आता. बरोबर ठीक आहे जा आता मग सावधानतेने जा म्हटलं कारण की तुमच्याकडे लय मोठा 1 करोडचा माल आहे काहीच सांगता येत नाही जा आता शांततेने जा बरोबर मी उद्या तुम्हाला काय करायचं ते सांगतो मग ठीक आहे ठेवा फोन आता. बरोबर ठीक आहे चल दादा हाकाल गाडी आता लवकर चल निघ पटपट. हे सोम्या गोम्या ठो मेरे बाई. हॅलो काय म्हणता बोला म्हणलं बोला. काय तुम्ही फोनही ना उचलत भानेला फोन लावून राहिलो म्हणलं ते सिलेंडर काढलं का ते टाकलं का इरी टाकलं का म्हणलं. झालं ना आता काम हे पहा मारतीनं त्या भाण्यानं आता सिलेंडर मागच्या अंगणात इरीट टाकासाठी घेऊन गेले ते बस आत्ताच. लवकर जा टाकू नको म्हणा ते मी सांगतो काय सांगायचं पुरतं ते लवकर जाय त्याला रोख लवकर टाकू नको म्हणा इरीत नाही पोलीस लोक इरीत पहिले पाहिजे म्हणते लवकर जाय. बाबा तुम्ही आधी कोणा सांगतो काही म्हणता इरीट टाक काही म्हणता नाही तर त्या गवऱ्याच्या उडव्यात ठेवू का गवऱ्याच्या उडव्यात. बाबा उडवा काय उडवता आता राहू दे ना आता थांब जरा गडबड नको मी सांगतो ना काय सांगायचं तू पटकन जाय नाही तर दिन ते भस्कन टाकून इरीत नाही सटकन जाय सटकन. पुन्हा जातो ना चालले ना मी तुम्ही काही फक्त तुमच्या छातीचं पहा नाही तर चमचम होत तुमच्या थांबा तुम्ही जराशे.
लवकर जा ना, ते शिवल्याच्या घरून निघाले का काय सांगा आता. लवकर जा फटकन, रोख त्याईले. हा जा लवकर. चालली मी, चालूच ठेवा फोन तुम्ही. होते संग बोल जा. चालली. चाल दे टाकून आता, काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. 15 किलो तर गोटे झाले का वजनानं. बाकीचं सोनं आहे ते. दे टाकून आता, तरंगणच नाही त्याले, अंदर बुडत जाते ते. एक दिवस बरोबर काढता येते मग. हो ये निपटलं की दे टाकून आता. आता काय झालं आता, देतो ना टाकून पटकन. या तिथं बसा लागून अजून. नाही बाबा, ते बाबा काय म्हणते पाहिजे फोनवर बोल म्हणलं. बोला काय सांगायले. टाकायचं आहे म्हणलं सिलेंडर अजून. बोला म्हणलं. काय म्हणता सांगा आता. इरी टाकू राहिलो तुम्ही ते सिलेंडर. काऊन टाकू नाही का आता. बरं झालं बापा, टाकलं नाही. बा टाकू नको रे. आलता अटॅक मध्ये आता. हे बा मी काय सांगतो ते ऐक पहिले. हो आता तू एक काम कर, आपला मारती दे. हो ते सिलेंडर घेऊन लवकर शिवलालच्या घरी जाऊ दे. शिवलालच्या घरून आता पोलिस निघण्याच्या फिक्रीत आहे म्हणते. मला आत्ताच वार्ता भेटली. हो तर लवकरात लवकर मारती जोर शिवलालच्या घरी जाऊ दे. आता शिवलालची तपासणी झाली. आता त्याच्या घरी सिलेंडर घेऊन जा. काय बोलता बाबा हो, शिवलाल भाऊ आहे का तिथं आहे का ते. अजून आहे ते, मी इकडे येऊन बोलून राहिलो संग. हो तू काय कर, लवकरात लवकर सिलेंडर रपा शिवलालच्या घरी कर. म्हणजे त्याच्या घराची तपासणी झाल्याच्या ना आता विषय नाही. नाही तर मग इथं काही ना काही 100% त्याला शक येऊ शकते. हो इरीत टाकलं तर. हो ना कंदीला म्हणजे मी काय म्हणतो, मारती बोलतो म्हणलं मी. हो इतका भरोसा नका ठेवू ना त्याच्यावर शिवलालला सांगितलं का हे तुम्ही गॅसचं. एवढा बयाड हो का मी. त्याला फक्त एवढं सांगितलं म्या, माया मेवण्याचे पैसे म्हणलं कापसाचे 10-12 लाख असं म्हणलं म्या. सोनं आहे म्हणून काय सांगतो मी, सिलेंडरमध्ये म्हणून संदुकात म्हणलं म्या. हो पण तुम्ही आता हे सिलेंडरमधलं काढा, संदुकात भरा. नाही तर मग सिलेंडर एखाद्या कट्ट्यात बांधून त्याच्या घरी घेऊन जा. फक्त आपलं 10 मिनिटासाठी. नंतर मग आपल्या घराची तपासणी झाली की डबल वापस आणा. नाही हे बा एक काम करा कधीला बाजी, असं करतो मी. मा घराची तपासणी व्हायची आहे ना अजून. पहिले मा घरी घेऊन जातो. शिवलालवर भरोसा नका ठेवू तुम्ही. त्याच्या घरची बाई काढून घेऊन तर बसा लागून अजून. मग काय सोपं आहे का ते. तुम्ही एक काम करा, मी जातो आता घेऊन ये मा घरी. आणि आपले पोलीस लोक इच्छी तपासणी करतील. इच्छी झाली की ते माघारी येते. तर मग मी डबल वापस घेऊन येईन. असं करू का. हो ती म्हणणं बरोबर आहे ते नाही का. हो ना त्याच्या बायकोवर काही भरोसा नाही ठेवता शिवलालच्या. घ्यायची भस्कन काढून 2-4 तिथे बसा लागत. हे बा असं करून मारती. हो तू घेऊन जा, पटकन घेऊन जा. फक्त आता ते येणारच आहेत बरं. हो आपल्या घराकडे येऊ राहिले ते. लवकर निघ तू पटकन ते सिलेंडर घेऊन. हो असं डोक्यावर घेऊन जाय, असं शावासारखं. असं भेदभेद नको नेऊ. भेदभेद काय नाही तुम्ही. सरळ म्हणतो सिलेंडर जर भेटलेच तर म्हणा. हो डेरिंग निघतो मी, तुम्हालाच माहीत आहे. काही वांधा नाही, मी निघतो आता पटकन. चला ठीक आहे, ठेवतो मग फोन. ओके पाहतो आता काय होते. फोन होता. हो सिलेंडर मा डोक्यावर ठेव. निघ तुम्ही आता घराकडे. हो पुढच्याच रस्त्यातून जा लागते. मागचं अंगण तर तुम्ही सगळं आवरूनच घेतलं, इकडून निघता येत नाही आता. चला आता पुढच्या दरवाज्यातून जा नाही मध्ये. दे मा डोक्यावर. 40 किलो झालं वाटतं आता हे जाग्यावर. बापा 15 किलो हे वजन आणि 15 किलो आता गोटी सोनं. बरं चाल जातो म्हणला. मावशी काही काळजी करू नका आता, निपटलं समजा. आता पोलीस लोक याच्या आधी निघतो बी. चला म्हणलं बाबा आता सगळ्या खोल्या पाहिल्या, सगळं म्हणलं आता पसारा करून ठेवला. सापडलं काही. 5,000 वर सापडले का. ते बचत गटाचे बायचे म्हणलं उद्या ते साहेब येते, त्याला द्या लागते भरणा करून. अजून आता 5-6 बायाचे पैसे जमा करणार आहे मला. सांगा म्हणलं किती आता गोंधळ गेला आता. हे सर उचलण्यात माझा टाइम जाते आता. हो जाऊ द्या ना आता, तेवढं करा आता. पण त्याला चौकशी करणं महत्वाचं होतं नाही का. नाही निघालं चांगलं झालं ना, चांगली गोष्ट आहे. आता म्हणलं पांडे साहेब आता कुकडे. आता इथं झालं आपलं. हो कंदील आबाजीची तपासणी करून घेऊ. हो ते महत्वाचं आहे. फक्त कोणाला माहीत नाही ना, खबर गिबर तेच म्हणलं. नाही तर आधीच पोहोचली असं. ती मोठा भेव आहे आम्हाला. नाही कोणीच नाही आलं ना. मी तर बाहेरच होतो ना इकडे. मग काय तर कोणीच तर नाही आलं. चला आता फक्त म्हणलं आपलं भूषणची आई कोणाला फोन नका करू म्हणलं सध्या. फोन गिन करायचा नाही सध्या. द्यायले चौकशी करू द्या चांगल्या आहे ना. बाबा मी काय फोन करतो, माझ्या बॅलन्स कुठं आहे, इन्कमिंग बंद झालं माय. जा तुम्ही पाहते कंदीला बुड्याची काय सापडते काय नाही. ठीक आहे, तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाला काही सांगू नका. हो नाही तर मग कसं तुमचं उघडकीस येईल ना ती की बाबा कायसाठी आले ते पोलीस. सहज आले ते म्हणा शिवलाल भाऊच्या भेटीसाठी. चला येतो मग. ठीक आहे मग. ओके येतो म्हणलं ताई आम्ही. काही काळजी करू नका आता. हो एवढी आता आमच्या ज्यानं तकलीफ झाली बा, गवगी उबळले आम्ही. हो तेवढे भरून घ्या. हो काही इथं निघालं नाही, काही विषय नाही. चला आता देवदेश भाऊ आपल्याला जायचं आता कंदीला बाजी इथं. हो चला आता ओके. अरे भाऊ आता कधीची आहे ते तपासणी. हो आता त्याच्या घरी काय सापडते काय नाही बाबा. हो चला आता. हो तिकडे लपा लागत येऊ राहिले ते. हो चला व्हा तिकडे व्हा. होतं का म्हणा झपकन असं पळालं असं लेखाचं, म्हणजे हवाई नाही लागू दिली. आलतं वाटते इथं कोणतरी होतं वाटते लेखाचं. नाही कोण नाही ना. हो कुत्रे पाहायला आता. कुत्रे होते वाटते बहुतेक. चला म्हणलं तिथं कंदील बुटीची तर पाहून घ्या लवकर. अजून मग कसं 4 लोक जमा झाले काय पाहून घ्या लवकर. तसं तर मी सांगतो ना, कोणाची तर काही सापडणार नाही. काऊन की याने चोरी केलीच नाही. कारण की तुमचा डाऊट आहे, पण ते काही मला सक्सेस वाटून नाही राहिलं बा. हो काऊन की आमच्या गावातले असे लोक नाहीच आहे. अशा चोऱ्यान माऱ्यानं एवढा मोठा दरोडा एवढं सोपं नाही आहे ते. असं नाही ना देवदास हो, आम्हाला 100% डाऊट आहे. हे असं नाही म्हणत आम्ही. पण काही ना काहीतरी हो यायचा हात असू शकते याच्यातनी. बाहेरून पाठिंबा आहे यायचा.
टीम मोठी दिसून राहिली मला. थांबा ना तुम्ही, आता पहिले घराच्या तपासण्या होऊ द्या, मग त्याला जमाच करणार आम्ही या चौघायले. हो येरी संघ संघ कसे काय राहून राहिले ते. सध्या गायब आहेत ना. आता बाकीचा कंदील बुडाय नाही म्हणता गावात तुम्ही. नाही ते आता त्याची गाडी बंद पडली ना हो साहेब, फेल पडली ना गाडी म्हणून. आता काय खोटं सांगून राहिलं ते काशा सांगे ना मग अशी मला, मग आज गाडी फेल पडली म्हणून. आपण तरी मला घराचे आता कसं आहे झडट्या घेऊ द्या. नंतर पाहू आता काय करायचं होतं. हो कंदील बुडायचे चला आता. हो तेच तर कसा मेन माणूस आहे. चलो. भानू दरवाजा उघड रे बा, दरवाजा काय बंद करता बे. अरे मावशी, कौशल्य मावशी, काय चक्कीवर आहेत का म्हणा, घरी आहे का नाही कोणी? आली ना बाबा, आली ना. का पळे जीव आता. हो ना, तर काय जरासे दमले बाबा लोक आले तर. हो ना, आता हे काय सकाळी लावा लागते भटके कुत्रे किती येते घर आहे ना. हो आली मी, आली थांब. हो लवकर उघडा, हो उघडा पटापट. लवकर उघडा मावशी. हो साहेब आलेत ना भेटीले कंदिलाबाजीच्या. मग काय तर, हो, आठवण काढून राहिले होते. उघडा लवकर, उघडा दरवाजा, हो पटकन. अरे बापा रे, दिवस भरून मोर्चा आणला वाटते बा इकडे. मग काय आता सांगा, आता इकडे इर आणि तिकडे आला. आता काय करू. आता कसं करू म्हणलं, सिलेंडर घेऊन जाऊ का नाही जाऊ. मोठा घोरच झाला आता. आता मी काय करू सांग ना बाबा, ते तिकडे जोर जोराने दरवाजा ठोकून राहिला आणि तू म्हणता आता मी काय करू. आता तुला काय करायचं बुद्धी तर कर तू. हो मी तर आता दरवाजा उघडायला जातो. आता त्याला शेक आला तर झालं, गेलं म्हणलं आपलं सगळं गेलं. बुडाचं काय राहायचं का नाही काय सांगा मग. पाय तुम्ही काय होते उघड तुम्ही आता. उघड ना मावशी दरवाजा, काय काय चटणी वाटून राहिली का, उघड लवकर. अरे बाबा मारते आता कसं रे. काय कसं करतो आता. तुला का सटकन निघाला असं पुरलं असतं ना, बिजा गोष्टी करत बसतो तू. आता कसं करतो. अरे आता मले का माहित राजा, जराशान चैलं ना हे दिवस भुगली भरली दुनियाभराची काही. हो ना, जराशी टाइमपास करत आले असते ना. पण आता काही लोड घेऊ नको. हो कोशिश करतो गड्या. हो कोशिश करतो, जमलं तर ठीक, नाही जमलं डाऊट का आला. झाला कार्यक्रम झाला म्हणलं, विषय संपला. अरे का पुढं खुरं साहेब आता नाही का, मै बी आता चमचम करू राहिली. चल बस, चला काय होते आता, लपाली पुरत नाही. चल आता मैदानातच होईन काय होईन ते आता. हो पाय काहीतरी नाटक जमू जरा, जमलं नाही तर बस झाला सत्यानाश आहे पुरा. माबुड्याच्या तयारीच लागा लागते मला. बस लाकडं हिंदी शोध नाही मला. लवकर चाल. मग कसं रे रामपूरवाले, आपलंच खाऊन आपलेच मारते का रे. पाय नाही ते काळ्या घेऊन उभे आहे पुढे. डाऊट आला का रे. 100% दादा आपल्या मागावर असू दे हो, हे लुट्टी वाटते आपल्याला आता. हे बा आपल्याला 2-2 हात करावं लागते म्हणलं काय. हे बा हैदी करायची नाही. थांबा तुम्ही फक्त, आता काय करते पाहू द्या. काळी नाही टाकली पाहिजे उरा द्यायनं. थांबा, शांत राहा. काय होते पाहू आपण. बाबा पुढे पुढे शिवून राहिले हे. चाल करून राहिले तर मारते कर बा. अरे काय रे शिवल्या, कोण म्हणलं गाडी कोण अडवली. गेलेच ना तुम्ही अजून. अरे बाबा आम्ही राजा तुमच्या तुरीच्या घुगऱ्या खाल्ल्या, तुम्हाला काय मारणार हो राजा. जीवासाठी आकादा चालू आहे आमचा. मग तिकडे बिबटे 2 तुमच्या गावाच्या रस्त्याने इकडे फाट्याकडे गेले ना 2. मग एक तिकडे बसलेला आहे. 3 बिबटे. तुम्ही म्हणे ते काय खोटी गोष्ट आहे का. वामन भाऊ म्हणे बिबटे आहेत म्हणे. 100% राजा खरीच गोष्ट आहे तुमची. अरे बापा रे, आता बिबटे आले का रे. मी आता म्हणलं बा मारायला चाले का. अरे बिबटे आहे का. अरे जाऊ द्या ना, बिबटे गेले असं ते. त्याचं काय असते, एका जागी थांबते का ते. जा आता तुम्ही. हो आम्ही चाललो घराकडे, तुम्ही जा तुमच्या घराकडे. मग आम्ही तर काय राजा तुम्ही काय हे वागा हो. मानगुटीवरचं भूत वागा. जा ना बा घराकडे. काय हो कसे काय पागल हा करायचे तुम्ही. रस्त्यात बसून आहे 2 बिबटे. तुमच्या रस्त्याने गेला 1 बिबट्या का, मरता का तुम्ही. बैलाले हे बा म्हणलं, बैलाच्या अंगावर उडीच टाकते बाबू. म्हणलं थांबा तुम्ही. आम्हाला वाटलं मला का तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून आम्ही इथे थांबलो. आम्हाला काही गरज होती का. अरे बाबा जाणार राजा, काय जीव घेऊ यायचा. अरे नाही ना रे बा, आमचा जीव गेला चालते. तुम्ही नका काळजी करू. जा तुम्ही. मी जातो आमच्या रस्त्याने इकडे, तुम्ही जा सारख्या रस्त्याने तिकडे. नाही बाबा तुमच्या तुरीच्या घुगऱ्या खाल्ल्या आम्ही. हो आम्ही खाणार आले. नाही असं नाही, खाऊन बेमान नाही होत आम्ही बा. मग मरता का हो. तिकडे पुढे बिबट्या गेला ना, थांबा जराशी. गडबड करू नका, बसा जराशी इथं. थांबा, जायचं नाही पुढे. नाही तर मग असं करा, काड्या घ्या आमच्या हाती आणि चला म्हणलं पाच बसू आपण तिकडे. जराशी खेदाळून देऊ पुढे. चला घरावर गोटीच तरी आहे ना आता. अरे बा जाते ना ते त्याच्या मनानं. भला हे बा 5 मिनिटं थांबू बा इथं. मग चालले जाऊ. तुम्ही जा सरके, आम्ही जातो इकडे. असं करावं लागेल. ते कुठं बसता अंगावर आला तर बसा इथं बसू आपण एक पोरी. आम्ही गाडीतच बसतो, तुम्ही तिथं बसा. मग श्रीराम भाऊ थांबा जराशे 5 मिनिटं, जरासं बसू आपण. मग करू कार्यक्रम यायचा. बरं हो तसं करू मग देऊ भाऊ आपण. हो जरासं थांबू, म्हणजे कदाचित ते जाऊ शकते नाही का. हो नाही तर मग चाललो असतो आपण, पाहून आलो असतो. जरा खेदाडी की 5-6 लोक दिसले की पैसे ते. हो एकट्या दुपट्यावर का जे चाल करते तो. आम्ही तर आजच कसा बिबटी आला हो ना, काहीच नाही आले. हे आज योग आले. अरे नाही ना बा. हो ना, तेच तर तुम्हाला सांगू मी. बिबटीला ह्या लवकर जा. तुम्ही राजा बसले घोगऱ्या खात त्या गाडीचा वांदा सारा. बरं आहे बा 5 मिनिटं बसू आपण इथं. हो बसा तुम्ही तिथं, आम्ही बसतो इथं. पाहू वाट मग चालले जाऊ. बरोबर हो, पण तरी बी काळ्या गिड्या घ्या तुम्ही. आणा काळ्या, आणा 2 जराशी तिथं आहेत, घेऊन या. नाही गाडीच्या खाली लोक उतरू म्हणलं वामन भाऊ. हो राहू दे. नाही काही पाहिजे नाही आपल्याला काळी गिडी. अरे आपणच कापी ये ना म्हणाले का कोणता बिबट्या आहे. काळीचं काही काम नाही. एक कट्टा घेऊन त्याच्या भोवती फिरव तुम्ही. बसा तुम्ही तिथं. काळी गिडी काही नाही काम आपल्याला. तू काय उतरशील आता 1 करोडचा माल गाडीत म्हणल्यावर. हो ना, आता इथं 10 वागा आले तर उतरत नाही तू. पण आम्ही 4च कापी आहो तुले. हो थांब तू. हो कट्टे तर घेऊन पाहिणारच. गेम तो बजे काही.
ठीक आहे थांबा मग इथं हो नको आणू गाडी आम्हाला काय करावं लागते हो चला आता बसा पण कधी पाहिजे बसा आता उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू हो टाईम संपला हो कारण की एवढाच व्हिडिओ बनवणं शक्य झाला हो दिलगिरी व्यक्त करतो आम्ही सबस्क्रायबर लोकांची आज विषय पूर्ण करायचा होता पण शक्य झाला नाही हो वेळेअभावी उद्या आपला विषय सिरीज कंप्लीट करून टाकू चला ओके बसा खाली बसा बसा म्हणलं आपण 5 मिनिटं वाट पाहू बिबट्या गेला की चालले जाऊ